मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जी.आर. म्हणजे शासन निर्णयामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील संघर्ष वाढला आहे. आजच्या काही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात 2 जनहित याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की मराठा समाज हा मागास नसून पुढारलेला आहे आणि कुणबी व मराठा हे 2 वेगळे वर्ग आहेत. यापूर्वी खत्री आयोग, बापट आयोग आणि मंडल आयोगानेही हा निष्कर्ष नोंदवला होता, असे याचिकेत नमूद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जी.आर.वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की हा जी.आर. कोणत्याही व्यक्तीला सरसकट आरक्षण देत नाही. ज्यांच्याकडे पुरावा आहे त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. जर ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आणि न्यायालयात आव्हान दिले तर 1994च्या ओबीसी आरक्षणालाही न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाला आता 10% स्वतंत्र आरक्षण नको का, असा प्रश्न ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण, राज्याचे 10% आरक्षण आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडून फक्त ओबीसीमधूनच आरक्षण हवे आहे का, असा सवाल केला आहे. भुजबळ यांच्या या भूमिकेने मराठा समाजातील काही नेत्यांची कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या जी.आर.मुळे ओबीसी समाजात नाराजी आणि असंतोष वाढला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या जी.आर.ला विरोध केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि सरकारकडून योग्य तो तोडगा काढला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतून लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तरुणाचे नाव भरत कराड असून छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. ही घटना ओबीसी समाजामध्ये वाढत असलेल्या चिंतेचे प्रतीक आहे. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या जी.आर.मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही असे म्हटले असले तरी त्यांच्या भूमिकेतून ओबीसी समाजाची नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. त्यांना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाऐवजी ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर. या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे आरक्षण काढण्यात आले आहे. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरून हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे आरक्षण ओबीसी महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एकंदरीत आजच्या बातम्यांमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. दोन्ही समाजांमधील संघर्ष, जी.आर.ला न्यायालयात दिलेले आव्हान आणि राजकीय नेत्यांची भूमिका यावर भर दिला आहे.